रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील धामणदेवी परिसरात कथितरित्या शासकीय परवानगीशिवाय केमिकलयुक्त रिकामे आणि भरलेले कंटेनर साठवल्याच्या प्रकरणात प्रशासनाने आदेश दिल्यानंतरही प्रत्यक्ष कारवाई न झाल्याचा आरोप होतोय। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील विरंगुळा हॉटेलजवळील या जागेवर केमिकलयुक्त कंटेनर साठवल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। या प्रकरणी भाजपचे खेड दक्षिण तालुकाध्यक्ष विनोद साळके यांनी 21 जुलै रोजी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करून तातडीने कारवाईची मागणी केली होती। या निवेदनाची दखल घेत उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांनी 24 जुलै रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांना चौकशी करून आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते। तसेच केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्यास देखील सांगण्यात आले होते। मात्र आदेशानंतरही संबंधित ठिकाणी कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे। त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे। संबंधित विभागांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन केमिकलयुक्त कंटेनर हटवण्याबाबत आवश्यक कारवाई करावी आणि नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होणार नाही याची खात्री करावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे।